नागपुरातील हिंगणा मार्ग सीआरपीएफ गेट जवळील पोलीस नगरात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात बिबट्या शिरलाय। सध्या बिबट्या घरातील बाथरूम मध्ये बंद आहे। वन अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत आणि या बिबट्याला पकडण्याचं काम अजूनही सुरूच आहे। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपल्या प्रतिनिधी सरिता कौशिक आता आपल्या सोबत आहे। सरिता, बिबट्याला पकडण्याचं काम नेमकं कुठपर्यंत आलंय? कारण वन कर्मचाऱ्यांच्या तावडीत हा बिबट्या सापडतोय का? खरंच सौरभ, ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ही म्हणायला ट्रँक्विलाइज करायची प्रक्रिया ही अर्धा ते पाऊण तासाची आहे। मात्र आपण बघतो आहोत की जवळजवळ 12 वाजल्यापासून हेच काम सुरू आहे। इथं पहिली जी टीम पोहोचली तिनं प्रेशर वापरून डार्ट मारून त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला। अत्यंत कठीण आहे हे बेशुद्ध करणे, कारण आपण बघतो आहोत की जी खिडकी आहे बाथरूमची त्या खिडकीतून त्याला बेशुद्ध करावं लागतं आहे। दरवाजा बंद करून घेण्यात आलेला आहे। मात्र ते 3-1 डार्ट्स अशा पद्धतीनं आत टाकल्यानंतर सुद्धा पाहिजे तो निशाणा साधला गेला नाही अशी माहिती बाहेर येते आहे। आणि त्यामुळे नंतर एक विशेष पथक अमरावतीहून बोलवण्यात आलं आणि त्या विशेष पथकानं गनचा वापर करून त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तो कुठंतरी आपली शुद्ध हरपतो आहे असं सध्या तरी दिसतं आहे। मात्र अजूनही त्याला जाळ्यात पकडून बाहेर काढण्या इतका तो बेशुद्ध झाला नाहीये अशी माहिती आहे। अगदी खरं आहे, पण आता या बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश येतं का? आणि वन कर्मचारी जे आहेत, वन अधिकारी जे आहेत, ते बिबट्याला जेरबंद करण्यात त्यांना सुद्धा यश येतं का बघावं लागेल। धन्यवाद सरिता या सगळ्या बातमीबद्दल।